असणाऱ्या ट्रॉफ्या, त्याचबरोबर मालिकावीरसाठी आपण बाईक अर्थातच स्कूटी देतो. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक उत्तमरित्या खेळणाऱ्या खेळाडूला पारितोषिक असणाऱ्या आणि त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरला प्रत्येकी एक एक सायकल देऊन खेळाडूंचा सन्मान करण्यात येईल. चला मी विनंती करतो, पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हरेज करत आहोत. अनेक सारे प्रेक्षक याच वाहिनीवरती जोडले जातात आणि पारदर्शकता काय असते क्रिकेटमध्ये उत्तम द्यायचं हे सातत्यानं पीटीसीचं कार्य राहिलंय आणि आज त्याच वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो. पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात त्या साऱ्या क्रीडा रसिकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असणाऱ्या कोपरवली गावची स्पर्धा कोपरवली संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि सर्वप्रथम पुन्हा एकदा आम्ही उपस्थित खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि जमलेल्या अनेक क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करणार आहोत. चला दोन्ही टीम 12 खेळाडू पाठवा. पुनाडेचा आला टीम कोपरवली, कोलीवाडा टीम आपला 12 खेळाडू अपेक्षित असणारे आणि त्वरित मॅचला सुरुवात करावी ही दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो. नेहमी आपण म्हणतो की रात्रीचं क्रिकेट रात्रीच पूर्ण व्हायला हवं, रात्री होणाऱ्या स्पर्धा या रात्रीच संपायला हव्यात हा सातत्याने आम्ही उल्लेख करत आलोय आणि आज हीच आम्ही अपेक्षा करू खेळाडूंकडून देखील. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. वेळेकडे देखील लक्ष ठेवूया. मॅचच्या दिशेने जाण्या अगोदर पुन्हा एकदा आपण गणरायाला वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शुके नलिकेशी गोवियले पाय विसरून जाय पक्ष दोन्ही हा महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे कैवल्याचे मूर्तिमंत प्रतीक जगद्गुरु तुकोबाराय अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक हे प्रखरपणे जगाला सांगणारी जगाची माऊली माऊली संत ज्ञानेश्वर महाराज आणि या तमाम क्रीडा रसिकांना मी संयम करत धाकटी जुई आलेल्या क्रीडा रसिकांचं स्वागत करून घेऊन जाईल मॅचच्या दिशेने जिथे अक्षदा एंटरप्राइजेस क्रिकेट क्लब आई एकविरा 11 कोपरवली कोळीवाड्याने टॉस गमावलाय, त्याच्यामुळे ते बॅटिंग करतायत. टॉस जिंकला गावदेवी पुनाडेनं आणि त्यांनी स्वीकारलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. 5 षटकांची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत दाखल झाला. बॅट्समन कोपरवली कोळीवाडा टीम कडून विशाल कोहली आणि संकेत कोहली, 2 कोहली ब्रदर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. वेलकम ऑल ऑफ यू. शोड द गुड गेम अँड शोड द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. ई लॉट मधला पहिला सामना, दुसरी रात्र आरंभ, प्रारंभ आणि करूया शुभारंभ. पहिली मॅच. अनिकेत तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना पहिला बॉल टाकण्यासाठी दाखल झाला. पहिलाच बॉल लाईन खेचून मारण्याचा प्रयत्न. शॉट खेळायचा होता परंतु लाईन अगोदरच मागे टाकली. अनिकेतचं कौतुक करेल या पहिल्या बॉल वरती. चांगल्या टप्प्यावरती रिदम साधत असताना पहिला बॉल पाहायला मिळाला. चांगली सुरुवात गावदेवी पुनाडे टीमची. अक्षदा एंटरप्राइजेस या नावाने आज संघ खेळतो. आई एकविरा 11 कोपरवली कोलीवाडा. त्यामुळे सध्या 2 कोली बांधवच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या विरोधात अनिकेत समोर मारलाय व्ही शेप मध्ये. मिड ऑनच्या वरून बॉल चालला लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे. डावाचा श्रीगणेश करणारा पहिला चौकार. पहिला बॉल डॉट. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु आता मिड ऑनला बीट करून लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे पाठवलाय. विशालच्या बॅट मधून चांगली स्टार्ट. 4 धावा स्कोरबोर्ड वरती लागत असताना अनिकेतचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट न शॉर्ट पिच टाकला. थोडासा लाईन पुन्हा एकदा मागे टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. जेव्हा जेव्हा विशालला मागे लाईनचे बॉल आले तेव्हा तेव्हा अडचणी वाढवल्यात. त्यामुळे सध्या कौतुक करेल मी गोलंदाजी करणाऱ्या अनिकेतचं देखील. खेळाडूंना तुम्हाला ओळखावं लागतं कुठे बॉल खेळतील, कुठल्या लाईन वरती बॅट्समन पोहोचलाय आणि त्याच्यानंतर व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाजी करणाऱ्या अनिकेतच्या माध्यमातून. 3 बॉल धावफलकावरती 4 धावा. स्लॉट मध्ये बॉल फटका फसला. मिड ऑफला फिल्डर उभा आहे परंतु त्याच्या मस्तकाच्या वरून अगदी डोक्याच्या वरून बॉल निघाला. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ राहिला आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पूर्ण देखील झाल्यात. धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत बिनबाद 6 धावा. 5 षटकांची मॅच आहे त्यामुळे कोपरवली कोळीवाडा हीच अपेक्षा करणार आहे की कमीत कमी
55-60 तर बनायलाच हव्यात आणि तिथपर्यंत जावंच लागणार आहे गावदेवी पुनाडीच्या विरोधात. इथे देखील तीच लाईन, तोच टप्पा, बॉलच्या मेरिट पर्यंत खेळाडूंना पोहोचावं लागतं. क्रिकेट बॅटिंग करत असताना बॅट्समनच्या पदतालित्याची परीक्षा राहते. समोरून खेळणारे खेळाडू आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिले, पदतालित्य कमी राहिलं, पण तू जागेवरून फटके मारण्यासाठी वीरेंद्र सेहवागला आपण पाहिलं. क्रिस गेल जे विस्फोटक खेळाडू आपण पाहिले अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, परंतु इथे पायांची मुवमेंटच नव्हती या बॉलवरती. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, चौकार वगळला तर पुन्हा एकदा चांगली वापसी केली गोलंदाजी करत असताना. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत डाकेचं षटक, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती अक्षता एंटरप्राइजेस कोपरवली कोळीवाडा टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती बिनबाद 6 विकेट्स मिळाली नाहीये, परंतु जी सुरुवात गावदेवी पुनाडे संघाला अपेक्षित होती आणि धावांचा बचाव केलाय पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत डाकीनं. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होईल सुनिकेत डाके. मगाशी अनिकेत डाकीला आपण पाहिलं, थोडंसं रायमिंग वर्ड, त्यामुळे सुनिकेत बंधुराज आहेत अनिकेतचे, ते सध्या दाखल झालेत. एकीकडे कोली ब्रदर्स, दुसरीकडे डाके ब्रदर्स. सुदर्शन पाटील यांचं देखील आगमन, जे आज सातत्याने ही स्पर्धा कव्हरेज करत असतात, ज्यांच्या उत्तम गुणलेखनातून ही स्पर्धा साकारली जाते, त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आज बाबूशाह सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणाऱ्या राष्ट्रीय भाषेतील शेरो शायरीचा अंदाज ज्यांचा प्रेक्षकांना भारावणारा राहिला आहे, आज त्यांचं देखील आगमन कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहणार आहोत. बॅक टू क्रिकेट जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 6 धावा. ओ इथे देखील कोलाट टाकलाय, चॉक केलाय बॅट्समनला. आणखीन एक चांगला बॉल, रन्स मिळेल, एक सिंगल, बाईटचा इशारा, अंपायरचा एक एक्स्ट्रा रन्स. अमयजी पितले सर यांचं देखील आगमन, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये त्यांची देखील नेहमीच उत्तमरित्या साथ लाभले आणि अनेक वर्षाची परंपरा जोपासणारी श्री बापूजी देव चषक 2026 ची स्पर्धा. मी तर असाच उल्लेख करेल की या स्पर्धेला परंपरेची स्पर्धा म्हटलं तरी हरकत नाहीये. सातत्यानं या स्पर्धेचा बोलबाला राहिला. फुल टॉस बॉल पुढे सरसावून गॅप मध्ये मारला, मिड विकेटचा खेळाडू निघालाय, एक सिंगल, चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. फक्त एकच धाव, एकीपेक्षा जास्तीचं काही नाहीये. सध्या थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसारच डावाला पुढे नेत आहेत. एक धावेने धाव फलक पुढे घेऊन चाललेत. धाव फलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच बिनबाद 8 धावा. अशा परिस्थितीमध्ये जास्त वेळ शांत बसून चालणार नाही. कोपरवली कोळीवाडा इथे तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील. पुढचा बॉल बॅकफुट वरती गेले, बॅटची एज, फर्स्ट स्लिपला बॉल फ्लाय झाला, क्षेत्ररक्षक आहे तैनात. पुन्हा एकदा एक सिंगल. आतापर्यंत सिंगल वरती जास्त लक्ष वेधलं. धाव फलकावरती धावांची गती अवघ्या 9 धावा. मोठे जुईचं क्रीडांगण, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणाने नेहमीच पाहिलंय. मी तर असा देखील उल्लेख करेल की या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळाल्यात. खास करून नाईट क्रिकेटचा हंगाम जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून रेकॉर्ड सुरू केला या क्रीडांगणाने देखील, त्यामुळे या क्रीडांगणाची वेगळी खासियत पाहायला मिळते. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल, मिड ऑफला खेळाडू तैनात. आणखीन एक सिंगल, एक धाव, एका धावेने धाव फलकावरती लागल्या गेल्या 10 धावा. 5 षटकांची मॅच, त्यामुळे बऱ्याचशा आज कोपरवली कोळीवाड्याच्या पाठीराख्यांचं लक्ष या मॅचकडे आहे. त्यामुळे धावांची गती आता वाढवावी लागेल. धाव संख्येला सध्या ब्रेक लावल्या. पॉझिटिव्ह क्रिकेट, सकारात्मकता ऊर्जा मनाशी बाळगून बॅटिंग करायची आहे. सेल्फ कॉन्फिडन्स तो सध्या हवाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 10 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल, आणखीन एक लोअर फुल टॉस, सिंगल मिळू शकते इथे देखील. एक धाव, एका धावेनं इथे देखील धाव फलकावरती आपण एक ऍड करूया. स्कोर लागलाय 11 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. 11 धावा धाव फलकावरती, बिनबाद 11. लास्ट बॉल ऑफ दी सेकंड पॉवर प्ले ओव्हर. 2 पॉवर प्ले षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. सध्या 11 बॉल मध्ये 11 रन्स. पुढचा बॉल, आणखीन एक फुल टॉस,
ऑन साइडला मारला लॉंगॉनचा खेळाडू, त्याला चकवा देऊन बॉल निघाला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंगॉन सीमा पार, आणखीन एक चौकार. थँक्यू डीनचे. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या, त्या अर्थातच 15 धावा बिनबाद 15 अशी सुरुवात. 5 षटकांचा सामना. मगाशीच उल्लेख केला की सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आयोजित करण्यात आले आणि तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, कामगार नेते, ITF जागतिक संघटनेचे सदस्य आणि कामगारांचा बुलंद आवाज सन्माननीय महेंद्र शेठ तुकाराम घरत साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये काल या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आणि क्रिकेटची प्रचंड आवड जोपासणारे महेंद्र शेठ घरत साहेबांचं आगमन या स्पर्धेला लाभलं आणि आज स्पर्धेची दुसरी रात्र आपण एन्जॉय करतो. सातत्याने या स्पर्धेचा प्रचंड बोलबाला पाहायला मिळाला. गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा चर्चेची राहिली आणि उरण तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय समजली जाणारी बापूजी देव चषक 2026 महापर्व सध्या आपण अनुभवतोय. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती अक्षदा एंटरप्राइजेस आई एकविरा कोपरवली कोलीवाडा संघाची धावसंख्या बिनबाद 15. विकेट्स मिळाली नाहीये, त्यामुळे आता पार्टनरशिप जी बनत चालली आहे ती मोठी करावीच लागणार आहे. एक चांगला टार्गेट सेट करायचं कोपरवली कोलीवाडा संघाला, परंतु गावदेवी पुनाडे टीम त्यांना विकेटची गरज आहे. षटक क्रमांक 3. पहिला बॉल, जोरदार अपील, स्वतः बॅट्समन निघालेत आणि ते पहिला धक्का लागला टीम कोपरवली कोलीवाडा संघाला. परतावा लागेल. 15 वरती एक खेळाडू बाद. पहिल्या 12 बॉल मध्ये विकेट साठी तडफडत राहिलेले खेळाडू, परंतु फायनली तिसऱ्या ओव्हर मध्ये विकेट जी पूर्ण करण्यामध्ये यश मिळालंय. पहिल्याच बॉल वरती धक्का दिलाय गोलंदाजी करत असताना आपण अनिकेतला पाहताय. सांघिक तिसरं षटक आहे आणि वैयक्तिक दुसरं षटक. धाव फलकावरती धावा लागल्यात 1 बाद 15. नवीन खेळाडू सोमनाथ कोहली दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. लोकसंख्येने देखील प्रचंड मोठं असणारे कोपरवली गाव आणि त्याच गावचे खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 15ला 1 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत डाकीचं हे दुसरं षटक आहे. संघाकडून तिसरं षटक घेऊन तो आलाय आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती त्यानं फलंदाजाला मैदानातून बाहेर पाठवलं. पण सोमनाथला आता जिम्मेदारीनं बॅटिंग करावी लागेल. डावाला पुढे घेऊन जायचंय आणि हेच सांगावं लागणार आहे. येथे पराभवाची फिकीर केली कोणी? संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही. तो संघर्ष आता करावा लागणार आहे कोपरवली टीम. मिस टायमिंग. इथे देखील फटका फसलाय. कॅचची संधी आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. ओ, कॅच ड्रॉप. चान्स होता, तेवढा कठीण कॅच नव्हता. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि रात्री धावांची चोरीच केली कोपरवली कोलीवाडा टीमच्या खेळाडूंनी आणि पाहता पाहता 3 धावा या बॉल वरती घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत. क्रिकेट असा खेळ आहे जिथे तुम्हाला तुमचे 100% योगदान द्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. अन्यथा क्रिकेटमध्ये जर तुम्ही आलसीपणा कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि सध्या तेच पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप केले आणि प्रतिस्पर्धी टीम अक्षदा एंटरप्राइजेस आई एकविरा 11 कोपरवली कोळीवाडाला 3 धावा प्राप्त झाल्या. 18ला 1 विकेट. पुढचा बॉल मिस टायमिंग. चला, मागच्या बॉल वरती चुकी झाली का? या बॉल वरती गोलंदाज स्वतः अनिकेत डाकी पोहोचलाय आणि पकडलाय कॅच. धक्का लागलाय दुसरा. फलंदाज झेलबाद.
सन्माननीय अक्षयजी कोळी यांनी पुरस्कृत केलेला अक्षदा एंटरप्राइजेस पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतो. आई एकवीरा 11 कोपरवली कोळीवाडा अक्षय कोळी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि सध्या धावांची गती पाहायला गेला तर जास्तच खेळाडू कक्षाला त्रास देणार आहे, कारण 18 ला 2 विकेट पडल्यात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदित्य कोळी आणि सन्माननीय अमितजी कोळी यांचं देखील आगमन झालं. त्यांचा आम्ही आणि त्यांच्या समेत रोशनजी कोळी यांचं देखील आगमन पाहायला मिळते. त्यांचं स्वागत आहे आडव्या पाटणा आणि कोळी ब्रदर्सचं स्वागत केलंय. बॉलला पाठवलं ऑन साइड सीमा पार, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार चांगला फटका एक्झिक्यूट केला, बॅटच्या मधोमध लागला आणि त्याच्यानंतर 6 धावा प्राप्त झाल्यात. धाव फलकावरती 24 धावा. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. 25 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट. अक्षदा एंटरप्राइजेस पुरस्कृत. आई एकवीरा 11 कोपरवली कोळीवाडा संघाची सुरुवात 25 धावा 2 खेळाडूंच्या मोबदल्यात. जसा फलंदाज आदित्य कोळी दाखल झालाय, काहीतरी वेगळं पाहायला मिळालंय. खेळाडू आदित्य कोळीच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार जो नवी संजीवनी देणार राहिलाय कोपरवली संघाला. पुढच्याच बॉल वरती टिक फॉर टॅक, जशाच तसं उत्तर दिलंय आणि सांगितलंय आज देखे जरा किसमे कितना है दम. आदित्य कोळीचा खेळ संपला. जवळजवळ 25 धावा आणि 3 खेळाडू बाद होताना पाहायला मिळालेत. चला याच्यानंतर बी लॉट्स. आम्ही कॅप्टनला तयारीत राहण्यासाठी विनंती करतो. जाणता राजा दादर टीमचे कॅप्टन आणि सारा 11 भोलानाथ आवरे टीम. तन्मय पाटील यांच्याकडून पुनाडे संघाला शुभेच्छा आल्यात. ते सध्या मॅच एन्जॉय करतात. तन्मय आपलं देखील स्वागत असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिकेत डाकीची दमदार गोलंदाजी. 1.5 बॉल 16 त्याने खर्च केल्या. 3 मुख्य खेळाडूंना त्याने मैदानातून बाहेर पाठवलाय. इथे देखील आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. बॉडी बॅलन्स ठेवू शकले नाहीये, ताकद जनरेट करू शकले नव्हते. या बॉलवरती मिळेल एक सिंगल. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया या बॉलवरती. बॅटच्या साहाय्यानं कदाचित 1 रन ऍड करण्यात येणार आहे आणि पाहता पाहता 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 18 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. अक्षदा एंटरप्राइजेस आई एकवीरा कोपरवली कोळीवाडा टीम 3 खेळाडू बाद 26 धावा. अठरा बॉलचा खेळ संपला आणि 18 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 26 धावा 3 खेळाडू बाद. चला थोड्याशा ब्रेक नंतरच पाण्याची पूर्तता करा, कारण खेळाडू 18 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 26 धावा 3 खेळाडू बाद. अनिकेत डाकीचं कौतुक करूया. 12 बॉल त्यानं 2 षटकांचा स्पेल हाताळला, 17 धावा खर्च केल्या आणि पडल्या गेलेल्या 3 विकेट्स त्या देखील अनिकेत डाकीच्याच नावावरती पाहायला मिळाल्यात. त्यामुळे अनिकेतचं कौतुक असणार आहे या स्पर्धेच्या पहिल्याच मॅच मध्ये, जिथे दुसरी रात्र आपण अनुभवतोय. बरेचसे तुम्हाला आज बॅनर्स पाहायला मिळतात आणि एडिटिंग क्षेत्रामध्ये देखील ज्या युवकांना आपलं नाव आपला ठसा उमटवला आणि ज्यांच्या माध्यमातून हे बॅनर्स बनवण्यात आले त्यांचे मित्र राहुलजी प्रधान कोपरवली गावचेच, याच गावचे भूमिपुत्र आहेत. त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. उत्तमरित्या बॅनर्स आणि जे सध्या मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेर तुम्हाला झलकताना पाहायला मिळतात
तर सारं श्रेय आम्ही राहुल प्रधान यांना देऊ, त्यांच्या कामगिरीला देऊया. आणि प्रत्येकाचं कार्य वेगवेगळ्या आणि त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक करत आहोत. 18 बॉलचा खेळ संपला. बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे सामना चांगला रंगलाय, परंतु बॉलिंग करणारी टीम सध्या तरी चर्चेमध्ये राहिले. 18 बॉलमध्ये फक्त 26 धावा. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक असणाऱ्या चला गोलंदाजी ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये गोलंदाज संस्कार पाटील दाखल झाल्या. चौथ्या षटकामध्ये संस्कार दोन्ही उरण तालुक्यातील संघात एकमेकांच्या विरोधात खेळतात. चांगलं बॅटल. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय, डीप मिड विकेट मध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा पलटवार. ओ इथे चान्स घेतलाय, प्रयत्न सफल देखील राहिला. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावा मिळतील या बॉल वरती 2. चला रिफर करण्यात आला. बॅटिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. एकच रिव्ह्यू दिला जाईल आणि सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमनं त्याची रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. बिमर साठी आपण चेक करूया. हाईट फॅक्टर साठी बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंच्या मनामध्ये हा संदेश होता आणि संदेह होता तो आपण पूर्ण करणार आहोत. आमचे टीव्ही अंपायर्स भाविस्कर सर जोडले गेलेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि हेमंत कोहली सर यांचा आम्ही कौतुक करू. सध्या फेअर डिलिव्हरी हा निर्णय त्यांनी दिला. हेमंत कोहली सर, भाविस्कर सर, त्यांची जोडी सातत्याने पाहायला मिळते अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये. 2 धावा ऍड करूया. मागच्या बॉल वरती 2 आल्या. आडव्या बॅटनं मारलाय, मिस टायमिंग आहे. फटका फसला, कॅचची संधी. ओ इथे चान्स. पॉवर प्ले अगदी आतमधून धावत सर्कल मधून निघाले खेळाडू. इकडे डीप मिड विकेटचा खेळाडू देखील कॉल करत राहिला, परंतु अगोदरच आवाज द्यायला हवा होता. सध्या 2 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. या 2 धावेने धावफलकावरती 3 खेळाडू बाद 30 धावा. ही चर्चा केली की 50-55 बनायला हव्यात. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पुन्हा आपण पाहता ही स्पर्धा नेहमीच जे कव्हर करत असतात सुदर्शन पाटील सर, तारागावचे एक नामांकित स्कोरर म्हणून त्यांची ओळख राहिली आणि आज ते सुद्धा आपल्या सोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. 3 खेळाडू बाद 30 धावा. अक्षदा एंटरप्राइजेस, आई एकवीरा कोपरवली कोलीवाडा टीम आणि आई गावदेवी पुनाडी टीम. चला कॅप्टन आम्ही लक्ष वेधतो, जास्त वेळ खर्च करू नका. वेळेची मुभा दिली जाणार नाहीये, त्यामुळे वेळेवरती स्पर्धा आम्हाला आज पूर्ण करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. संस्कारचा पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल आपटला खेळपट्टीच्या मधोमध आणि त्याच्यानंतर वळण देत असताना बॉल टर्न झाला बॉल आणि ते अचंबित केलं बॅट्समनला देखील. आणखीन एक डॉट बॉल. आता रिव्ह्यू देखील नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. मगाशी तो रिव्ह्यू असफल राहिला आणि त्याच्यामुळेच सध्या रिव्ह्यू नसणार आहे. डॉट बॉल 30 धावा. 3 खेळाडू बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संस्कार तयार. 3 बॉल मध्ये फक्त 4च दिल्यात. संस्कार पाटीलचं हे दमदार षटक, परंतु सोमनाथ 1 बॉल 3 रन्स. सध्या दर्शन यांना आपण पाहताय 4 मध्ये फक्त 5च काढल्यात. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं भिरकावलाय. बॉल निघाला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रयत्न सुरू आहेत, चांगली फिल्डिंग. एका हाताने बॉल थांबवलाय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉल वरती तेवढ्याच जलद गतीने पूर्ण करण्यामध्ये यश राहिले फलंदाजांना. धावफलकावरती 32 धावा 3 खेळाडूंच्या मोबदल्यात. गावदेवी पुनाडे टीम टॉस त्यांनी जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते अर्थातच अक्षदा एंटरप्राइजेस कोपरवली आई एकवीरा 11 कोलीवाडा संघाला. सुदर्शन सर, बऱ्याचशा ग्रामीण स्पर्धांमध्ये आपण हा निर्णय पाहतो. टॉस जिंकणारा संघ सर्रास फिल्डिंग करतानाच पाहायला मिळाला आणि सध्या गावदेवी पुनाडे संघाने जो निर्णय स्वीकारला तो मी तर म्हणेल चांगला आहे, कारण धावांच्या गतीला त्यांनी ब्रेक लावला. अवघ्या 32 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात फाईन लेग रिझन मध्ये. तत्पूर्वी एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न 1-2 तिसऱ्या टप्प्यामध्ये कनेक्शन झाले आणि अपुरे राहिलेत खेळाडू. धावचीच्या स्वरूपात परतावं लागणाऱ्या बॅट्समनला धक्का क्रमांक 4. फलंदाज धावबाद. रिप्ले मध्ये हा थ्रो पाहायला मिळाला. फायनली पोहोचला बॉल आणि कनेक्शन त्याही पेक्षा चांगलं राहिले आणि चौथ्या खेळाडूला क्रीडांगणातून बाहेर पाठवलं.
सन्माननीय साई कोहली यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आल्या. अर्थातच बॅट्समन सोमनाथ साठी जर षटकार त्यानं मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज हे सोमनाथला दिलं जाणार आहे. चला जांताराचा दादर टीम आणि भोलानाथ आवरे टीम. मिस टायमिंग, इथे देखील कॅचची संधी आहे. मिडॉनचा खेळाडू पोहोचला, फिल्डर डाऊन दी बॉल, अर्धा संघ गुंडाळून घेतलाय. 5वा धक्का लागलाय 33 या धावसंख्येवरती. फलंदाज आले, फलंदाज निघालेत. बॅट्समन निशांत अक्षय झेलबाद. 5 खेळाडू बाद 33 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना अवघ्या 4 षटकांमध्ये 33च बनल्यात आणि आता सध्या शेवटचं षटक सुरू होणार आहे. परंतु तत्पूर्वी आम्ही लक्ष वेधतो बी लॉट मधून जांताराचा दादर टीम पेण तालुक्यातील संघ खेळणारे आणि त्यांच्या विरोधात उरण पूर्व विभागातील सारा 11 भोलानाथ आवरे टीमचे कॅप्टन. आपण त्वरित संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि या स्पर्धेची शिस्त आहे. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो आणि सातत्याने आपल्या शिस्तीसाठी ओळखली जाणारी स्पर्धा. चला कॅप्टन वेळेवरती पोहोचले नाही तर ओव्हर मध्ये कपात केली जाईल याची दखल घ्या. सध्या भोलानाथ आवरे टीमचे कॅप्टन दाखल होताना पाहायला मिळतात. आम्ही जांताराचा दादर टीमच्या कॅप्टनला विनंती करू. चला दादर टीम आपण त्वरित टॉस साठी संपर्क साधा. शेवटचं षटक असणाऱ्या श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरवली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 प्रकाश जोतातील नाईट क्रिकेटचे सामने आपण अनुभवताय. शेवटचं षटक फुल टॉस टाकलाय, दिशा मिळाले, फाईन लेगला फाईन चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलाय. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा पलटवार आणि आता मात्र कुठल्याही प्रकारचा चान्स दिला नाही. फलंदाज पोहोचलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये आणि या बॉल वरती मिळतील 2 धावा. 35 ला 5 विकेट. त्याच्यानंतर बी लॉट 8-8चा पोल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या रात्रीमध्ये नामांकित खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. तेवढेच उत्कृष्ट दर्जेदार संघ देखील पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची वाढणारी गर्दी सध्या हेच या स्पर्धेचं यश असंच म्हणूया. आणि प्रेक्षकांनी बऱ्याचशा स्पर्धा या क्रीडांगणामध्ये पाहिल्यात आणि सातत्यानं क्रिकेट सध्या सर्वांचाच आवडीचा खेळ बनलाय. सध्या IPLचं देखील सीझन सुरू आहे. परंतु क्रिकेटवरती खरे प्रेम करणारे प्रेक्षक क्रीडांगणाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात आणि सातत्यानं बापूजी देव चषक म्हटला की तो प्रेक्षकांना नेहमीच हवा हवासा वाटतो आणि आज या स्पर्धेमध्ये उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो. पहिल्या रात्रीचा खेळ आपण पाहिला. पहिल्या रात्रीमध्ये वाघेश्वर 11 पिरकोन संघ पहिल्या रात्रीमध्ये सुपर कामगिरी करत क्वालिफायर झाला आणि आज देखील 8चा लॉट आपण बिल पोल मधून पाहणार आहोत. परंतु सध्या ही लॉटची आपण एक मॅच पाहतो. सध्या त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला फक्त आणि फक्त 35 धावा 5 खेळाडू बाद. शेवटच्या षटकामध्ये करण डाकीला आपण पाहू शकता. राऊंड द विकेट न करणचा पुढचा बॉल. ओ यावेळीचा बॉल जोरदार अपील नाकारला अपीलला आणि इथे डॉट बॉल. कदाचित कुठला तरी भाग स्पर्श झाला बॉलला आणि त्यामुळेच हा बॉल डॉट बॉल येईल. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. टॉफलकावरती धावांसाठी धडपड करावी लागले बॅटिंग करणाऱ्या अक्षता एंटरप्राइजेस आई एकवीरा कोपरवली कोलीवाडा संघाला. धावा बनल्याच नाहीयेत. कितपत शांत राहतील आणि सध्या शांत बसण्यासाठी वेळ राहिला नाहीये. फक्त 4 बॉलचा खेळ राहिलाय. येणाऱ्या 4 बॉल मध्ये किती संघर्ष राहणार आहे. आणखीन एक जोरदार अपील. कदाचित हा वाईट वाचवायचा होता विकेट किपरला परंतु पंचांचं लक्ष चांगले आहे आणि पंचांनी सांगितलं वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर चालला. एक एक्स्ट्रा रन्स आपण कोपरवली टीमच्या खेळाडू धावसंख्येमध्ये ऍड करूया. 36 धावा 5 खेळाडू बाद 36 रन्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जांताराजा दादर टीम आणि भोलानाथ आवरे टीम सारा 11 या नावाने आज पुरस्कृत होणारा भोलानाथ आवरे संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. राऊंड द विकेट न गोलंदाज तयार. पुढचा बॉल
ओ खोलात टाकला बॉल, परफेक्ट यॉर्कर. चान्सेस देत नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. डॉट बॉलचं प्रमाण वाढवलंय. पहा एखादी 30 बॉलची मॅच तुम्ही खेळताय, 5 षटकांचे सामने खेळताय आणि ज्यामध्ये 10-12 डॉट बॉल जर तुम्ही खेळत असाल तर प्रतिस्पर्धी टीमची गोलंदाजी चांगलीच आहे असाच उल्लेख होईल. आणि ते आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती 2 आल्या, त्याच्यानंतर डॉट बॉल वाईड, आणखीन एक डॉट बॉल. पुढचा बॉल फुल टॉस टाकलाय. ऑन साइडला गॅप मिळालाय मोठा. नाही राहिला आता धावसंख्येचा तोटा. पंचांचा डिसिजन, पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ 6 रन षटकार. सोमनाथच्या बॅट मधून मच नेडेड सिक्सर जो नवी ऊर्जा देणारा राहिलाय का. कदाचित येणाऱ्या 2 बॉल वरती आणखीन एक मोठा फटका. 50चा टप्पा ओलांडला जाईल. सध्या 42ला 5 विकेट. आडव्या बॅटनं उंच गेला आणि तेवढाच लांब देखील बॉल निघाला थेट मोठी जुई गावाच्या दिशेनं. इट्स अ बिग 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 हिट. धावांसाठी संघर्ष करणारा टीम कोपरवली कोलीवाडा संघ सोमनाथच्या 2 मागील फटक्यानं 12 धावा प्राप्त करून दिल्यात आणि संघ पोहोचला 5 खेळाडू बाद 48 धावा. कमीत कमी आपण चर्चा केली 50-52 बनल्या तर मजा येईल मॅचला आणि सध्या 48 तर बनल्यात. चांगले बॅटिंग. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. मागील 26-25 बॉल वरती काय घडलंय हे विसरून आता सोमनाथ बॅटिंग करतायत. मागील 2 बॉल 2 षटकार. शेवटचा बॉल. इथे बॉल चांगला जोरदार अपील. 3 स्टंपच्या मधोमध LBW. शेवटच्या बॉल वरती सोमनाथ बाद आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 48 काढल्यात आणि हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी पुनाडे संघाला येणाऱ्या 30 बॉल मध्ये 49 धावेची आवश्यकता. सन्माननीय विकीभाई यांचं आगमन. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते. काँग्रेस पक्ष म्हटला तर निष्ठावंतांचा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि सध्या त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. चला करूया टॉस. पुढच्या मॅचचा सारा 11 भोलानाथ आवरे टीम आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा दादर अशी लढत पाहायला मिळणार आहे. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेल मॅच क्रमांक 2 सन्माननीय धीरजजी म्हात्रे यांना विनंती असणार आहे. यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. धीरजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते बी लॉटच्या पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये जाऊया कॅप्टन. चला कोपरवली टीम मैदानाच्या आतमध्ये जा. थँक्यू डेझा. चला आपण टॉस करूया. जिथे बी लॉट मधली पहिली मॅच. जाणता राजा दादर टीमच्या कॅप्टननं टॉस मागितलाय. काटा पडलाय. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय का निर्णय पेंडिंग करतो कारण की ट्रॅफिक लागलं. फ्लोअर लगेच सांगतो मी. एकंदरीत तिथे आल्यानंतर आयोजनाबद्दल काय म्हणाल. ज्या पद्धतीचं उरण तालुक्यातील आयोजन पाहायला मिळतं सध्याच्या घडीला ह्याच्या आयोजनाबद्दल आपण काय म्हणणार. या ग्राउंडवर डे मध्ये खेळलेलो आहे आम्ही. फायनल मारलेली आहे ग्राउंड मध्ये. आता नाईटचा बघू प्रयत्न करू. आणि ग्राउंड खूप चांगला आहे आणि आयोजन खूप चांगलं आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन सज्ज झालेत. टॉस जिंकलाय. जाणता राजा दादर टीमनं खेळाडू काही उपस्थित नाहीयेत त्यामुळे निर्णय सध्या प्रतीक्षेमध्ये आपण ठेवूया. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल
कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. महाराष्ट्रामधील राष्ट्रीय भाषेवरती प्रभुत्व असणारे आणि शेरो शायरीचा बादशाह म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते सन्माननीय बाबूशाह सर जॉईंट आहेत. चेक हॅलो चेक चेक सन्माननीय नितेशजी कोळी यांचा सन्मान केला जाईल. रायगड जिल्हा प्राथमिक शाळेवरती अध्यक्ष आहेत कोपरवली शाळेवरती आणि त्यांना आम्ही विनंती करतो यावं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान. सन्माननीय नितेशजी कोळी यांना आम्ही विनंती करतो. नितेशजी कोळी यांना विनंती असणारे आपण यावं आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. सध्या मराठी शाळा टिकून राहणं हा देखील फार महत्त्वाचा विषय आणि रायगड जिल्हा प्राथमिक शाळेवरती अध्यक्ष असणारे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय अक्षयजी कोळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल आणि अक्षयजी कोळी यांचे परम मित्र आहेत. अगदी या मैत्री म्हटली तर ती आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ज्यांचा सन्मान आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय अमयजी पितले आणि त्यांच्या समेत अक्षयजी कोळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद मान्यवरांचा विशेष आभार. आपण वेलात वेल काढून उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले खास करून आभार मानतो. सन्माननीय अमितजी कोळी यांचं देखील आगमन पाहायला मिळते. अमितजी कोळी यांना विनंती असणारे आपण देखील या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी अक्षयजी कोळी यांना विनंती करेल आणि अमेयजी पितले यांना विनंती असणार आहे. सन्माननीय महेंद्र कोळी बारक्या यांना देखील विनंती असणार आहे आपण देखील मंचावरती या. सन्माननीय महेंद्र कोळी बारक्या यांना विनंती असणार आहे आपण देखील मंचावरती यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सध्या आलेल्या पाहुण्यांचा आपण सन्मान घेत आहोत आणि त्वरित आपण बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जाऊ जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बाबूशाह सरांचा आवाज ऐकणार आहोत. सध्या स्क्रीनवरती आपण सन्मान पाहता. अतिथी देव भव या परंपरेला जोपासत असताना आमचे सारे आयोजक साऱ्याच मान्यवरांचा आभार मानूया आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे आवाज ऐकायला मिळेल. बाबूशाह सर. चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर संयम घरत सर. देखिए ये आवाज़ थी जिस आवाज़ ने सिर्फ उड़न में नहीं टेनिस क्रिकेट में दीवानगी बनाई है. और उसके साथ साथ देखिए इस प्रतियोगिता की बात करेंगे कई दिनों चर्चा भी है और खर्चा भी यहाँ पर से. और इस साल देखिए काफ़ी खूब मेहनत है. सजावट देखिए मैदान की जो लुक दिया गया यहाँ पर से VIP डाइस से लेकर टॉच बॉक्स से लेकर कमेंट्री बॉक्स से लेकर देखिए खिलाड़ी कक्ष से लेकर से और दर्शकों के लिए देखिए बात करेंगे स्पेशल स्टैंड और उसके साथ है हमारी PTC लाइव देखिए बात करेंगे. ये चेहरा देख लीजिए केतन दादा दलबी देखिए बात करेंगे. खूब मेहनत देखिए जिन्होंने टेनिस क्रिकेट में छोटे छोटे क्लिप से देखिए शुरुआत की. PTC लाइव है और आज देखिए टेनिस क्रिकेट के जगत में बहुत सारे देखिए लाइव वेबसाइट आ चुका है. ये तो दुनिया की तो कहानी पड़ी है. कमेंटेटर भी देखिए खूब सारे आते हुए लेकिन आज भी अपनी मेहनत से इन्होंने अपनी पहचान बनाए हैं. और उसके साथ साथ देखिए हमारे करीब एकदम से कहा जाता है हमेशा सुदर्शन का बेहतर प्रदर्शन. सुदर्शन सर देखिए बात करेंगे. स्कोर चलेंगे मैच की तरफ है. बात ही चर्चा तो काफ़ी होती रहेगी लेकिन सबसे पहले मुकाबला की बातें होना बहुत जरूरी यहाँ पर है. 5 ओवर का मुकाबला है जहाँ पर 49 का टारगेट से. लेकिन देखते हैं ये टारगेट से कितना आसान बनेगा. गाउदेवी पुनाडी टीम देखिए बात करेंगे इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन उनके सामने देखिए यहाँ पर टॉस जिस तरह से रखा गया यहाँ पर से. चलिए कोपरोली की देखिए बात करेंगे यहाँ पर से अक्सदा इंटरप्राइज देखिए इस नाम से ये टीम है. आज कोपरोली की देखिए और एक टीम आपको देखेंगे. मेन टीम भी आपको दिखेंगे यहाँ पर से. व्हाइट का हिजाबा देखिए अप्पा सर देखिए बात करेंगे हमारे आत्माराम कोहली सर है. प्यार से देखिए अप्पा सर है. बहुत बढ़िया देखिए हेमंत कोहली सर भी देखिए और उनके साथ है अतुल गावन सर देखिए बात करेंगे हम बारे में. ये देखिए ऊंचाई तो ले ली भाई लंबाई की कमी पड़ गई यहाँ पर. पहला सफलता पहला ब्रेक तो देखिए यहाँ पर कहते हैं ना मैंडेटरी पावर प्ले अक्सर बल्लेबाज के लिए मानी जाती है लेकिन गेंदबाज बताए भाई मैं हूं ना.
क्या बात है, हमारे सागर डीजे देखिए बात करेंगे, सोनार ये देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया देखिए भाई चषक में भी हमने देखे यहाँ पर से मजा आया। कल प्रवीण गायकर ने भी देखिए तारीफ की है कि टेंशन नहीं, आजकल देखिए कमेंटेटर लगातार पिछले 5-6 महीने से अपना काम करते जा रहे हैं, लेकिन इस कमेंटेटर के साथ अगर किसी ने अच्छे साथ निभाए हैं तो वो है डीजे, क्योंकि इनकी देखिए बात करेंगे टेक्नोलॉजी। और हमें पिछले साल देखिए बात करेंगे, पहली मर्तबा मैंने एक बतौर कमेंटेटर के इससे हमारी पहचान मुलाकात हुई थी, लेकिन आज देखिए दमदार आयोजक है, अच्छे इंसान भी देखिए, और इनकी बातें ऐसी रहती है ना, अब भूख की भी गवाह दोगे भाई, 2 दिन खाना ना खाए वो चलेगा, लेकिन हमें सर की इतनी मीठी बात है। ओ ये जगह शॉर्ट स्क्वायर लेग को देखिए पर चिरा है, डीप स्क्वायर लेग यहाँ पर खुला है, यहाँ पर जवाब देखिए आता हुआ, पिछला गेंद विकेट है, और इसके बाद लीजिए चौका। देखिए बात करेंगे रनों की बात करेंगे, रन देखिए 6 बनाए, जो पिछला चौका देखिए रिप्ले में आपको दिखाया जा रहा है, अब माफी चाहेंगे यहाँ पर इस गेंद का दिखाया गया यहाँ पर 27 गेंद पर देखिए 43 देखिए बात करेंगे यहाँ पर बहुत ही अच्छा देखिए यहाँ पर चलिए हेमंत दादा ठाकुर देखिए बात करेंगे, अब नोट से देखिए कैश प्राइस है 2000 है, अगर यहाँ पर अल्पेश पाटिल लगाते लगातार 3 छक्के। चलिए अल्पेश पाटिल मौका मौका, हेमंत दादा ठाकुर देखिए जिनकी तरफ से 2000 कैश प्राइज है 3 षटकार साठी। तो चलिए यहाँ पर मौका मौका देखिए, पर किस्मत सभी को मौका देता है, लेकिन मेहनत हर किसी को चौंका देता है। समीकरण देखिए लगातार बदलते जाता है, यहाँ पर दबाव बनाने की कोशिश यहाँ पर बहुत बढ़िया देखिए, खूब मेहनत देखिए हमारी पूरी मैनेजमेंट से, और जगह से देखिए अक्रॉस खेलने गए यहाँ पर कठिन बनता हुआ यहाँ पर अल्पेश पाटिल के लिए यहाँ पर, क्योंकि रनों की बात करेंगे, रन देखिए अभी भी वहीं रुका है भाई यहाँ पर 7 रन, और पहला ओवर का खेल कंप्लीट है। और अगर समीकरण की बात कर लेंगे, आने वाला 24 गेंद देखिए 42 की जरूरत है, मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है। समय भी तक की बात करेंगे काफी दूर है, थोड़ा फील्ड खोला रखिए, चलते हैं डीजे के पास से वापस लौटेंगे। सन्माननीय प्रवीणजी कोळी यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो, तसेच सन्माननीय चेतनजी कोळी यांचं देखील आगमन पाहायला मिळतं, त्यांना देखील विनंती असणार आहे आपण देखील प्लीज आमच्या अतिथी कक्षामध्ये या। सन्माननीय योगेशजी कोळी यांना देखील विनंती केली जाते की आपण देखील मंचावरती यावं, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। आणि सन्माननीय दिनेशजी कोळी यांना देखील विनंती केली जाते आपण देखील आमच्या मंचावरती यावं। सन्माननीय बालू कोळी यांना देखील विनंती केली जाते, बालू कोळी आपण देखील या। सन्माननीय आशिषजी मात्रे यांचा सन्मान केला जाईल, मी या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांना विनंती करतो। कोपरवली टेनिस क्रिकेटमधील एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे आशिष, या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। जसा जसा ब्रेक मिळेल त्याच ब्रेकमध्ये आपण सन्मान घेऊया पाहुण्यांचे आणि आलेल्या प्रत्येक मान्यवराचे। आशिष या आपण आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी अमयजी पितले सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आशिषजी यांचा सन्मान करावा। अक्षयजी कोळी आपण देखील या, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। चलिए चलेंगे मुकाबला की तरफ, गेंदबाज देखिए फिर शेख बात तैयार से, और बैकफुट से देखिए क्रॉस खेलना चाहते थे, बस सिंगल तो आएगा आसानी के साथ है, और दूसरा के लिए अब दूसरा भी देखिए भागते हुए यहाँ पर और अंपायर बताते हुए एक 22 रन आता हुआ यहाँ पर गाँव भी यहाँ पर नाड़े टीम के लिए देखिए थोड़ा कठिन बनता हुआ, और इसके साथ देखिए बात करेंगे अक्षता इंटरप्राइजेस हाँ कोपरली टीम देखिए बात करेंगे यहाँ पर मजा आएगा देखिए यहाँ पर अभी भी देखिए 23 गेंद है, और लेट कट खेला है, गली में गेंद रोकते हुए
कहा जाता है ना, गली में दिल चुराना और गली में रन चुराना इतना आसान नहीं रहता है। गली हमेशा अंदर रहता है, बांधा हुआ रहता है, इसलिए खिलाड़ियों के लिए उतना मौका नहीं रहता है। दोनों बल्लेबाज देखिए आपस में बातचीत करते हुए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 10 रन है। हमारी स्कोर देखिए, हमारी लाइव टेलीकास्ट देखिए एकदम से अंडा भुजी का देखिए आनंद लेते हुए बहुत बढ़िया देखिए खातिरदारी, ये दर्शाता है ये टूर्नामेंट का लेवल से। श्री बापूजी देव देखिए बात करेंगे चषक 2026 और इस बार देखिए लेग स्टंप मिस है, वो लाइन देखिए बल्लेबाज मिस किए थे, अपना लाइन को देखिए काफी सफल हुए थे, ऑफ स्टंप के बाहर आए थे, अक्रॉस खेलना चाहते थे और समीकरण देखिए बदलता हुआ यहाँ पर आने वाला देखिए बात करेंगे यहाँ पर 21 गेंद है और जीत के लिए 39 की जरूरत है। क्या मुकाबला बनते जा रहा है। अभी तक देखिए बात करेंगे इस इनिंग में केवल एक ही चौका आया है और टीम का स्कोर देखिए बना है 10 है और इस बार देखिए सीधा खेला है मिड विकेट के देखिए करीब से, ओ व्हाट अ फील्डिंग है, ग्रेट एफर्ट देखिए, तारीफ करना चाहेंगे फील्डर का यहाँ से आदित्य कोहली, क्या कमाल की फील्डिंग भाई यहाँ पर से। इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। सुदर्शन जी हीरा भी कोयला का एक हिस्सा था, लेकिन दबाव में उसने बेहतर किया था, तभी कोयला से वो हीरा बना था भाई। और ये फील्डर देखिए क्या कमाल के एफर्ट डाले भाई यहाँ पर, लाजवाब। टीम के लिए कितना रन बचा लिए भाई यहाँ पर, 2 रन बचाते हुए। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 12, मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है। 49 का टारगेट देखिए यहाँ पर, अभी भी देखिए 37 है और फुल लेन, कमाल के देखिए यहाँ पर वेरिएशन दिखाते हुए लगातार देखिए दबाव बनाते जा रहे हैं। अभी भी देखिए बात करेंगे 19 गेंद 37 की जरूरत है। रोशनी क्या हुई तो लोग रात को भूल गए भाई, सूरज क्या निकले तो लोग चांद को भूल गए। और यहाँ पर देखिए 1-2 डॉट गेंद निकलने के साथ साथ है, ये टारगेट को भूले नहीं होंगे बल्लेबाज। 19 गेंद 37 है, एक तेरी तो एक मेरी भाई, क्या बात है। हेमंत ठाकुर साहब देखिए इनकी तरफ से लगातार कैच पर, अब 3 छक्के की जगह 2 छक्के, अल्पेश पाटिल के 2 छक्के के लिए। और ये चलिए मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट को बीट गया और डीप मिड विकेट देखिए पर खुला था भाई, आता हुआ 4 रन। यही तो बात छेड़ा था कि किताबों में धुल लगने से कहानियां बदलती नहीं है बादशाह, लेकिन यहाँ देखिए समीकरण बदलता हुआ। 18 गेंद 33 की जरूरत है। चलिए बहुत कमाल देखिए, 18 गेंद 33 की जरूरत है। मैदान पर देखिए ड्रिंक्स पानी मंगाया गया यहाँ पर 18 चेंडू अजून 33 धावाची गरज आहे। सुदर्शन सर बघा 49 49 धावाचा टार्गेट होता। पहिल्या ओव्हरमध्ये बघा गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी अक्षय कोहली फक्त 7 धावा खर्च केले। सेकंड ओव्हरमध्ये बघा ते पण सुंदर गोलंदाजी, 2 ओव्हर कंप्लीट आहे, धावा संख्या 16 अजून बघा जिंकायच्यासाठी 33 धावाची गरज आहे 18 चेंडू मध्ये। तो चलिए चलेंगे डीजे के पास जहां जुड़े हैं, क्योंकि मैदान के अंदर ड्रिंक्स है। 18 गेंद 33। चलिए फील्ड खोला रखिए ऑन। लॉर्ड देखिए, इसके बाद बी लॉर्ड्स का देखिए मुकाबला। जानता राजा देखिए दादर टीम, उसके साथ देखिए सारा 11 बुलनाथ आवरे के बीच में मुकाबला। और उसके बाद देखिए घर की टीम कोपरोली 11 कोपरोली, नवाब पड़ा देखिए डम्बोली से देखिए टीम आपको दिखेंगे यहाँ पर से। और इसके बाद हुरदे 11 देखिए गाँव देवी केलोने टीम में। और सदगुरु सीमेंट देखिए सप्राश पारगांव देखिए ओम साई सुरमा देखिए हमारे साहिल भाई देखिए बात करेंगे, जिनके देखिए सुरमा की दुकान भी यहाँ पर है। और इसके साथ देखिए हुदूर 11 से गाँव, उसके बाद देखिए ग्रीष्म 11 देखिए एसएससी मोटी जुई और पिट्ठल जासे के बीच में बड़ा मुकाबला रहेगा। बहुत बढ़िया देखिए पर मुकाबला। और देखिए कहीं कटआउट बैनर आप देख सकते हो यहाँ पर और ये चलिए यहाँ पर 18 गेंद पर देखिए 33 की जरूरत थी भाई यहाँ पर लेकिन अंपायर क्या बता रहे हैं यहाँ पर नो बॉल अंपायर।
ये चलिए अंपायर कॉल यहाँ पर नो बॉल भी देखिए आता हुआ, शायद मुझे लगता है अंपायरिंग की। देखते हैं फील्डर देखिए फील्ड प्लेसमेंट इसमें देखिए गलती की है भाई यहाँ पर से। महाराष्ट्र देखिए बात करेंगे, एडवर्टाइजिंग देखिए बात करेंगे, जो बैनर आप देख सकते हो यहाँ पर से राहुल प्रधान देखिए भाई, संपर्क करिए इनसे। शादी कह लीजिए, हल्दी कह लीजिए, क्रिकेट कह लीजिए, क्या खूबसूरत बैनर देखिए यहाँ पर से। डिजिटल देखिए बात करेंगे, एकदम क्लियरिटी क्वालिटी देखिए बात करेंगे। राहुल भाई प्रधान देखिए हमारे कोपरोली, खूब मेहनत देखिए उनकी भी, हर बैनर देखिए चमकता हुआ और बहुत देखिए चर्चा में रहने वाले हमारे भाई। संपर्क करिए कुछ भी प्रेम ले। चलिए अंपायर क्या यहाँ पर इशारा करते हुए, चलिए अंपायर जो भी है तुरंत डिसीजन लीजिए भाई। नहीं रनआउट है तो बैटर को तो जाना पड़ेगा भाई यहाँ पर से। अंपायर क्या है क्लियर बताइए वहां से। नो बॉल है अंपायर, नो बॉल है, रनआउट। हाँ चलिए नो बॉल का रन मिलेगा, लेकिन रनआउट देखिए यहाँ पर बल्लेबाज नहीं, बल्लेबाज को जाना पड़ेगा और अगला देखिए फ्री हिट रह जाएगा। रहेगा लेकिन कोई रन नहीं है यहाँ पर, सिर्फ नो बॉल का एक रन आया है। नो बॉल के रन आने के साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर 18 गेंद है और अभी देखिए 32 की जरूरत है। लगातार 2 छक्के के लिए 5000। हेमंत दादा ठाकुर देखिए बात करेंगे 5000 दोनों बल्लेबाज के लिए। लगातार 2 छक्के के लिए ऊंचाई तो ली है, ओ चिंगो चिंगो, कैच होता तो फिर नहीं, कैच तो मुश्किल था, फ्री था भाई, लेकिन से 2 रन देखिए यहाँ पर कंप्लीट करते हुए। क्रिकेट में देखिए जो सुनो, लेकिन लेना चाहिए था, अगर कैच पकड़ते ना कम से कम 1 रन तो सेव हो जाता था, डायरेक्ट बॉल पहुंचा सकते थे, लेकिन 2 रन आता हुआ यहाँ पर। कहते ना कश्ती के मुसाफिर, तूने समंदर नहीं देखा है, आंखों को देखा है पर दिल के अंदर नहीं देखा है। ये क्रिकेट एक ऐसा चीज है ना भाई, इसके अंदर जाओ तो बहुत आसान लगता है, अगर इसे समझने की कोशिश करो तो बहुत मुश्किल लगता है। 17 गेंद 30 की जरूरत है। टूटे हुए सपनों को सजाना आता है, रोते हुए दिलों को मनाना आता है, लेकिन दिखते हैं यहां से आने वाला 17 गेंद और स्लोअर गेंद, और ये चलिए विकेट गिरता हुआ, यही तो बात छेड़ा भाई यहाँ पर। टूटे हुए सपनों को सजाना आता है, रोते हुए दिलों को मनाना आता है। अरे उससे कह दो हमारी जख्म की फिक्र ना करे, क्योंकि हमें दर्द में मरहम लगाना आता है। देखिए नो बॉल गिरा, फ्री हिट गिरा, उसके बाद देखिए कमबैक करते हुए 16 गेंद 30 की जरूरत है। 16 चेंडू अजून 30 धावाचे करा जाए। टूटे हुए सपनों को सजाना आता है, रोते हुए दिलों को मनाना आता है। अरे उससे कह दो हमारे जख्म की फिक्र ना करें, सुदर्शन जख्म पर मरहम लगाना भी आता है। जहां पर देखिए नो बॉल गिरी, फ्री हिट गिरा, लेकिन उसके बाद देखिए यहाँ पर कमबैक करते हुए, लेकिन अभी भी देखिए पिक्चर बाकी है। ताकि 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 रे, पिक्चर अभी पूरी है बाकी। 16 गेंद 30 की जरूरत है। कहते ना जिंदगी बन गई है अदालत, बन गई है जिंदगी, रोज नहीं कहानी दर्ज होता है। हर गेंद पर देखिए नया समीकरण आपके पास आएगा, लेकिन देखते हैं यहां से क्या वो उस समीकरण को बदल पाएंगे। तैयार देखिए गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज बहुत ही बढ़िया देखिए यहाँ पर तैयार रहा। और ये चलिए और एक देखिए विकेट यहाँ पर क्या कमाल की गेंदबाजी देखिए यहाँ पर पहला देखिए यहाँ पर फ्री हिट का फायदा नहीं मिला पाए बल्लेबाज, और उसके बाद देखिए गेंदबाज की लगातार देखिए यहाँ पर कहर, समीकरण बदलता हुआ देखिए। 15 गेंद अजून 30 धावा अच्छी करा जाए।
यहाँ पर उतरते हुए मैदान पर शैलेश ठाकुर देखिए इनके हर छक्के के लिए 5,000। देवेश ठाकुर ने देखिए बात करेंगे यहाँ पर और इनके हर छक्के के लिए यहाँ पर एक छक्के के लिए 5,000 रन है। एक छक्का देखिए माहौल बना सकता है। कहते ना एकाज फाइट वातावरण टाइट है। हेमंत दादा ठाकुर देखिए जिंदगी एक खेल है सुदर्शन जी, जिसमें कोई खिलाड़ी बन जाता है और कोई खिलौना बन जाता है। ये कहना बड़ा कठिन है। जिंदगी एक खेल है जिसमें कोई खतरों का खिलाड़ी बन जाता है और कोई खिलौना भी बन जाता है। लेकिन कहते हैं ना इस दुनिया में उसके अंदर दम है जिसे दूसरे से उम्मीद कम है। देखते हैं क्या दिखाएंगे यहाँ पर बल्लेबाज दम या गेंदबाज दिखाते हुए। देखते हैं और अब बल्लेबाज को चलना पड़ा। यहाँ पर देखिए हैट्रिक विकेट है। यही तो बात छेड़ा भाई, एक बार जोरदार तालियां भाई। इस दुनिया में उसके अंदर दम है जिससे दूसरे से उम्मीद कम है। और क्या कमाल की ओवर डाली भाई, ठोको डीजे। चलिए बात करेंगे टूर्नामेंट का। देखिए पहला हैट्रिक था, क्या बात है। जोरदार ताली देखिए अक्षय कोहली के लिए यहाँ पर। यही तो बात छेड़ा भाई, इस दुनिया में उसके अंदर ये दम है जिससे दूसरा से उम्मीद कम है। और अक्षय कोहली ने देखिए दम दिखाते हुए, लेकिन अभी भी देखिए बात छेड़ा था हमने, पिक्चर बाकी है। 14 गेंद 30 की जरूरत है भाई, कुछ कहा नहीं जा सकता है। इंसान घर बदलता है, रिश्ता बदलता है, दोस्त बदलता है, फिर भी देखिए कहते ना जब तक वो खुद को नहीं बदलता है। और गेंदबाज ने देखिए पर अपने आप को बदला है। क्या बल्लेबाज अब बदलेंगे खुद को यहाँ पर? आने वाला 14-30 की जरूरत है। कहते ना जिंदगी जब समंदर में गिराती है ना सुदर्शन जी, वक्त भी तैरना सिखा देता है। अब नए बल्लेबाज सूरज पाड़ी, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी भाई। ना हम अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे, ही थे सीधे साधे अक्षय कोहली। और निकल रही है गोली, ओ हल्की हाथों से खेला, ये भी अच्छा सोच है। चेतन स्वामी सर देखिए यहाँ पर आते हुए एक युवा राइजिंग स्टार देखिए जिनकी आवाज ग्रामीण धमाका तक है, धमाका मचाई। आज अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा, बस मेहनत करते रहो, एक दिन बुलंदियों पर तेरा भी नाम होगा। लेकिन आने वाला 13 गेंद 29 की जरूरत है। क्या बढ़िया मुकाबला चलता हुआ सुदर्शन जी। आज के वक्त में कुछ भी कहना कठिन है भाई, क्योंकि अंधेरे से कह दो बचपन गुजर चुका है। अब तुझसे डर नहीं भाई, सुकून मिलता है। क्योंकि पहले लोग क्रिकेट से डरते थे, लेकिन आजकल क्रिकेट के मैदान में सुकून मिलता है। और पिछले 4-5 महीने से ये अप्रैल है भाई, हमें दादा ये अप्रैल है, जून नहीं, लेकिन क्रिकेट के बिना सुकून नहीं। और खास करके जो उड़न के प्रेक्षक दर्शक है, इन्होंने क्रिकेट में इतिहास दिखाए बताए भाई। तभी यहाँ देखिए दुकानदार भी काफी तादाद से आते हैं, क्योंकि कुछ घरेलू टीम और कुछ मेहमान टीम। समीकरण की बात करेंगे, 13 गेंद 29 की जरूरत है। 13 चेंडू अजून 29 धावाची गरज आहे। मैच अजून भरपूर आहे और ये गेंद देखिए निर्णायक गेंद रहेगा भाई। ये गेंद मैच का हालत भी बदल सकता है। तैयार गेंदबाज, कांस को छोड़िए, प्राश को अपनाइए। यही तो बात कर रहे थे, कांस को छोड़िए, प्राश को अपनाइए। और लगातार प्रयास करते रहे अक्षय कोहली, सफल ओवर। एक बार जोरदार तालियां भाई, हैट्रिक विकेट। लेकिन अब 12 गेंद के 29 की जरूरत है। लेकिन मुकाबला अभी भी कोई जीता नहीं है, हारा नहीं है। सन्माननीय अजयजी कोहली यांचं आगमन पाहायला मिळतं। अजयजी कोहली यांना मी विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल, तो सन्मान आपण स्वीकारावा। अजयजी कोहली यावं आपण। सन्माननीय ऋषिकेश कोहली यांना विनंती केली जाते। ऋषिकेश कोहली यावं आपण, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। श्री बापूजी देव चषक 2026 हे पर्व आपण पाहता आणि आयोजकांची संकल्पना पाहायला मिळाले की अतिथी देव भव, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा हा आदरपूर्वक सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करतो।
धन्यवाद आपण उपस्थित राहिल्याबद्दल आणि या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ खर्च केला त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. चेतनजी कोळी यांना देखील विनंती केली जाते. चेतनजी कोळी आपण आणि त्यांच्या समेत त्यांचे लाडके सुपुत्र देखील आहेत. चेतन युग कोळी आपण देखील या. चेतन कोळी यांचा सन्मान युग कोळी यांना आम्ही विनंती करतो. अक्षयजी कोळी यांचे लाडके भाचे आहेत युग कोळी, आपला देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. चलिए 12 गेंद के बाद तिरंगा 29 की जरूरत है. कहीं सम्मान देखिए चलता हुआ जानता राजा देखिए दादा टीम मिथुन भीर देखिए अच्छे दोस्त बाहुबली देखिए उनकी तरफ से अभी से देखिए शुभकामना आता हुआ. और ये देखिए भाई यहाँ पर और एक कैच यहाँ पर आता हुआ. कहते ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था और बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन. सॉन्ग कहते ना गुलामी की कीमत मिलती है और आज़ादी की कीमत चुकानी पड़ती है. हमारे देखिए पूरे मैनेजमेंट पूरे आयोजन कमेटी देखिए खूब मेहमानों का देखिए पर सम्मान चलता हुआ. संयम सर चेतन स्वामी सर देखिए बात करेंगे तो बहुत अच्छी आवाज़ है, युवा है, जोश है, जुनून है. और संयम सर देखिए मुझे तो लगता है अब तो आपके दिल की धड़कनें गार्डन गार्डन अगला महीना पुरचा महीना में 6 और 7 देखिए 7 देखिए इनकी धमाल हम भी नाचेंगे और पूरी उड़न नाचेगा भाई. संयम सर जरूर आपके साथ ही देखिए मैंने वो तारीख कैलेंडर में नोट किया. ओ ये चलिए भाई यहाँ पर आता रंगाती आली मॅच फिल्डर ने घेतली आता वाघाची काय. कहते ना जो मंजिल को पाने का चाहत रखता है वो समंदर के पत्थर से अपना रास्ता बना लेता है. यहाँ पर रास्ता आसान तो नहीं है लेकिन कठिन भी नहीं. यहाँ पर लगातार देखिए विकेट के यहाँ पर जड़ी. अभी तक बल्लेबाजी की बात करेंगे 7 बल्लेबाज आउट हो चुके हैं भाई. रनों की बात करेंगे रन देखिए रुका है भाई यहाँ पर 20 रन और अभी भी देखिए 10 गेंद 29 की जरूरत है. 7 बल्लेबाज आउट होने के बाद 2004 के टेस्ट मैच की याद कर लीजिए. इंग्लैंड के खिलाफ आकर अनिल कुंबले ने 110 रनों का इनिंग खेला था लेकिन ये कोई टेस्ट मुकाबला नहीं है भाई. ताबड़तोड़ बल्लेबाजी ताबड़तोड़ करनी पड़ेगी. एक्स्ट्रा से रन आता हुआ. एक्स्ट्रा रन आपको टोटल को आगे बढ़ाएगा मंजिल को नहीं. यही तो बात छेड़ा था मैंने कि गुलामी की कीमत मिलती है, आज़ादी की कीमत चुकानी पड़ती है. अगर ये मुकाबला जीतना है, अगर पूरा का पूरा रन बनाना है फिर आज़ादी की आपको कीमत चुकाना पड़ेगा. 10 गेंद 28 से ओ जड़ में रखते हुए लगातार देखिए वार पे वारो. बाल बाल बचे यहां से चिंगो चिंगो. कहती ना घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना. 9 गेंद अभी भी 27 की जरूरत है. हर गेंद पर 3 रन भागना है नहीं तो बल्ले से बड़ा हिट है. जो मंजिल को पाने की चाहत रखता है उस समंदर के पत्थर से अपना रास्ता बना लेता है. लगा नहीं था 49 रन की इतना आसान रहेगा बचाना लेकिन क्या कसी हुई गेंदबाजी. लेकिन अभी भी मुकाबला हारे नहीं है क्योंकि आकाश पाटिल अभी भी मैदान पर है. अब आकाश पाटिल को देखिए स्ट्राइक पर आता हुआ. आकाश को ऐसा बल्लेबाजी करना होगा जब मुकाबला अगर जीतना है तो. सुदर्शन जी कहते हैं ना मैदान के अंदर धुरंधर और मैदान के बाहर सिलेंडर, क्योंकि देश में इनका ही बोलबाला है भाई. अंदर धुरंधर बनो, बाहर सिलेंडर के लिए लाइन लगाओ भैया पर से. और वो लाइन थोड़ा सा चौके छक्के की लगानी पड़ेगी. धुरंधर बल्लेबाजी करनी पड़ेगी अगर ये मुकाबला जीतना है. सिंगल डबल से काम तो चलेगा. क्या बातें बनेगी यहाँ पर देखिए. रनआउट होते हुए यहाँ पर से और लगातार आकाश देखिए मौका लेना चाहते हैं यहाँ पर से. 1 रन कंप्लीट है, दूसरे के लिए रन आउट है. आकाश देखिए लगातार खुद पर भरोसा रखते हुए यही तो बात बताया
इस दुनिया में उसमें ही दम है जिसे दूसरे से उम्मीद कम है, और आकाश जी के खुद के अंदर दम दिखाना चाहते हैं। समीकरण की बात कर लेंगे, जरूर बात कर लेंगे। यहाँ पर 6 रन तो मिला है, दूसरे के लिए रन आउट हुए। यहाँ पर टीम का स्कोर 23। देखिए बात करेंगे 8 गेंद 26 की जरूरत है। 8 चेंडू अजून 26 धावाची गरज आहे। दरिया से भी लौट गए मुसाफिर प्यासे, तैयार गेंदबाज। और इस बार देखते हैं वाइट क्या जब देखिए वही 8 गेंद रहेगा और 25 की जरूरत है। यहाँ पर कुछ कहा नहीं जा सकता है। दरिया से भी लौट जाते हैं मुसाफिर प्यासे। हर पानी की फितरत नहीं होती है प्यास बुझा देना, हर गेंदबाज की फितरत नहीं होती है टीम को पकड़ बना लेना, हर बल्लेबाज की आदत नहीं रहती है मुश्किल बना लेना। और आकाश को देखिए फुल लेन, फायदा नहीं उठा पाए भाई यहाँ से। यही तो बात छेड़ा था भाई यहाँ पर, लेकिन रन आउट का देखिए यहाँ पर मौका भी बनाते हुए, क्योंकि जो सख्त था थोड़ा सा बीमार का, लेकिन देखते हैं अंपायर का डिसीजन क्या आता है। चेक करना चाहेंगे यहाँ पर बीमर भी, और रन आउट तो मुझे लगता है शायद यहाँ पर उंगली अंपायर उठाते हुए। देखते हैं पहला बीमर चेक किया जाएगा, और बल्लेबाज आपको तो आना पड़ेगा भाई, चाहे बीमर नहीं तो कैच हो, कैच भी नहीं तो रन आउट हो भाई। यहाँ पर दरिया से भी लौट जाते हैं मुसाफिर प्यासे। अब आकाश को देखिए प्यासे लौटना पड़ेगा, फेयर डिलीवरी और उसके साथ देखिए रन आउट। रन आउट नहीं, कैच हो जाएंगे, फेयर डिलीवरी यहाँ पर कैच आउट हो जाएंगे यहाँ पर चलिए आना पड़ेगा आकाश साहब को यहाँ पर यही तो बात छेड़ा, दरिया से भी लौट जाते हैं मुसाफिर प्यासे। और आकाश देखिए प्यासे लौटते हुए। अब देखिए 7 गेंद 25 और बल्लेबाज 9 बल्लेबाज आउट हो चुके हैं। याच दरम्यान महेश पाटील यांचं देखील आगमन पाहायला मिळतं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो। करण जड़े टीम देखिए पहला टीम थी ऑल आउट होने वाली इस टूर्नामेंट में, इसलिए तो कहा ना भाई अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं, क्रिकेट में रोज नया रिकॉर्ड दर्ज होता है। लेकिन देखते हैं यहाँ पर आने वाला 7-25 की जरूरत है। कहती ना 7 जिंदगी तो छोड़ देता है, मैच का क्या भरोसा। और हवा में है लेकिन रन लेने को इनकार किया यहाँ पर। अब 6 पर बनाना होगा 25 है, क्या कर पाएंगे काम 25, लेकिन डीजे अब तक करते हुए काम 25। 6 गेंद 25। याच दरम्यान आपण सन्मान पुन्हा एकदा करणार आहोत। सन्माननीय पियुष पाटील यांचं आगमन पाहायला मिळतं। पियुष पाटील या आपण आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। अथर्व ठाकूर याला विनंती केली जाते की आपण पियुष यांचा सन्मान करावा। सन्माननीय अनिश म्हात्रे यांना विनंती केली जाते। अनिश म्हात्रे आपण आपला देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल। चलिए बात करेंगे सागर डीजे दादा, देखिए बात करेंगे आपकी एकदम लय भारी, कड़क 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 कड़क। देखिए यहाँ पर डीजे साउंड सिस्टम है, ये भी तो जीत है भाई, आपने अभी तक हार नहीं मानी है। 6 गेंद 25 की जरूरत है, लेकिन कहते हैं ना भारत में बहुत सारे एबी डिविलियर्स के फैन रहते हैं भाई, और सबसे ज्यादा 25 रन लुटने वाले डेट ओवर में एबी डिविलियर्स के नाम है भाई, इसलिए पसंदीदा फेवरेट मानते हैं बहुत सारे खिलाड़ी। एबी के अंदाज है 6 पर 25 है, और पटकी हुई गेंद अपर कट खेलना चाहते थे, लेकिन अब देखिए सिंगल सिंगल से काम नहीं चलेगा भाई। बुरे वक्त की एक अच्छी आदत है, जब जाता है ना बताकर जाता है किसको हमारी कितनी फिक्र थी। अब देखिए फिक्र बन गई यहाँ पर, क्योंकि शुरुआत में विकेट गिरा, टीम ऑल आउट के कगार पर है। शुरुआत थोड़ा सा अच्छा हो जाता सुदर्शन जी, मजा आ जाता था। कहते ना सितारों से क्या गवारा करे जब वो चांद ना हमारा हुआ, लेकिन कोशिश जारी है, लेकिन वक्त बहुत आप पर भारी पड़ चुका है, क्योंकि अब देखिए 4 गेंद पर 23, 4 छक्के लगाना पड़ेगा, और टीम भी देखिए ऑल आउट के खतरे पर है। कहते ना सितारों से क्या गवारा करे जब वो चांद ना हमारा हुआ, तो उसी तरह से निचली क्रम के बल्लेबाज से इतनी बड़ी उम्मीद क्या करें जब शुरुआत अच्छा ना हुआ। थोड़ा शुरुआत में रन आ जाता, मौका बन सकता था। ये देखिए बहुत बड़ी बाउंसर आती हुई यहाँ पर अप्पा देखिए आत्माराम कोहली सर बता रहे हैं भाई, सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर। और गेंद सर के काफी ऊपर था, अतिरिक्त बाउंसर। वाइड एक्स्ट्रा से रन आया है, 22 रन अभी भी जरूरत है। 3 छक्का और 1 चौका कर सकता है मैच को फिनिश।
ये देखिए यहाँ पर बड़ा कठिन लेन गेंद था, कहते ना गति से ज़्यादा सही दिशा में चलना जरूरी हो जाता है, लेकिन यहाँ पर सही दिशा में गेंदबाजी करते हुए चलिए अगले मैच के लिए अब तैयारी कर लीजिए भाई। बड़ा मैच आता हुआ यहाँ पर बी लॉर्ड्स की देखिए मिथुन भुरी देखिए बात करेंगे जनता राजा देखिए दादर टीम के लिए देखिए शुभकामना देते हुए अच्छे देखिए बॉडी बिल्डर्स बाहुबली अच्छे हमारे दोस्त देखिए, लेकिन अगला मैच के लिए देखिए तैयार रहिए। चेतन स्वामी सर देखिए खिलौने की आवाज आपके साथ है, तैयार अब बल्लेबाज देखिए उम्मीद छोड़ चुके हैं भाई। यहाँ पर होता है कभी कभी होता है, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नज़ारा है। प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे रहते हैं, और ये मुकाबला देखिए अब बहुत दूर छोड़ चुका है। यहाँ पर गेंद बचाए भाई मैच के अब थोड़ा सा अपचारी था। 3 गेंद देखिए 21 की जरूरत है और टीम देखिए ऑल आउट होता हुआ भाई। दूसरा टीम है, अरे कुछ सही तो कुछ खराब कहते हैं लोग, हमें बिगड़ा हुआ नवाब कहते हैं। अरे हम तो बदनाम हुए इस कदर, पानी भी पिए तो लोग कहते हैं शराब पीते हैं। कभी कभी ऑल आउट देखना पड़ता है भाई, कभी कभी पानी के साथ साथ शराब की बदनामी भी लेना पड़ता है। क्रिकेट एक दोस्तों चीज है, आपको हंसाता भी है रुलाता भी है, लेकिन कहते हैं ना अगर जिंदगी में खुश रहना है ना तो भाई तारीफ सुनो, अगर जिंदगी में कामयाबी होना है तो फिर निंदा सुनो। और ये जो ऑल आउट है ना ये आपको बहुत बड़ी आगे एग्रेसिव करेगी और घातक बनाएगी, आपकी टीम को और बेहतर बनाएगी। कभी भी देखिए कहते हैं ना मुश्किलों से डरना नहीं, जब भी कोई रास्ता आपको डरा रहा है सता रहा है सोच लीजिए बड़ी कामयाबी आपके लिए इंतजार कर रही है। लेकिन इस मैच का बड़ी हीरो कौन बने भाई, चलिए फाइटिंग टोटल तक पहुंचाए जहां पर गेम चेंजर बल्लेबाजी यहाँ पर सोमनाथ कोहली भाई 7 गेंद 17 की इनिंग्स है और 4 रन देकर 3 सफलता। गेम चेंजर देखिए डबल रूल यहाँ पर सोमनाथ कोहली आइए मैच के मैन ऑफ द मैच है। चलेंगे संयम सर जहां पर तैयार है, चेतन स्वामी सर देखिए इस वक्त कॉमेंट्री बॉक्स पर जुड़ जाएंगे। चला पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया। सन्माननीय मिलिंदजी म्हात्रे यांचा सन्मान आपण करणार आहोत। मिलिंदजी आपण आपला सन्मान केला जाईल। सन्माननीय मिलिंदजी म्हात्रे यांचा सन्मान आपण करणार आहोत। सन्माननीय मिलिंदजी म्हात्रे यांना आपण